दरम्यान विधान परिषदेतल्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ आहे। उद्धव ठाकरेंचं नीलम गोऱ्हेंचा सुद्धा कार्यकाळ संपणार आहे। विधान परिषदेतून रिक्त होत असलेल्या जागेसाठी विधानसभेतल्या आमदारातून निवडून द्यायच्या आहेत। त्यामुळे येत्या काळात या 9 जागेसाठी महायुती महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीकेस पाहायला मिळणार आहे। आज विधान परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कार्यकाळ संपत असलेल्या 9 आमदारांना निरोप दिला जाणार आहे। तर यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ आज संपतोय। त्यामुळे या 9 सदस्यांना निरोप दिला जाणार आहे। यामध्ये भाजपचे रणजितसिंग मोहिते पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी, सोबतच भाजपचे दादाराव केचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड या 9 सदस्यांना आज निरोप दिला जाणार आहे। उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी या सगळ्यांची यामध्ये नावं आहेत। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं हे पाहावं लागेल। तर मनोज, या संदर्भात आता काय अधिकची माहिती मिळते? रस्सीखेच होईल अशी स्थिती सध्या पाहायला मिळते। बरोबर कल्याणी, आपण बघितलं तर विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप देण्यात येणार आहे। 13 मे रोजी त्यांचा कार्यकाळ संपतो आहे, पण आज आपण बघितलं 9 आमदारांना या ठिकाणी निरोप देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती आपण यांच्या उपस्थितीमध्ये या 9 जणांना निरोप देण्यात येणार आहे। त्यामध्ये आपण बघितलं तर भाजपचे 4 आमदार, उद्धव ठाकरे गटाचा 1 आमदार, एकनाथ शिंदे गटाचा 1 आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 आमदार, अजित पवार गटाचा 1 आमदार आणि काँग्रेसचा 1 आमदार यांचा समावेश आहे। त्यामध्ये आपण बघितलं उद्धव ठाकरे या त्यांचा कार्यकाळ संपणार आहे। तसंच नीलम गोऱ्हे यांचा देखील या ठिकाणी कार्यकाळ संपणार आहे। शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते पाटील आणि संजय केनेकर या 9 जणांचा आज कार्यकाळ या ठिकाणी संपणार आहे आणि त्यांना निरोप देण्यात येणार आहे। त्यामुळे आपण बघतो या ठिकाणी आता पुन्हा एकदा रस्सीखेच होणार आहे, कारण की 9 जण या ठिकाणी आपण बघतो निरोप देण्यात येणार आणि त्या ठिकाणी 9 जागा पुन्हा आता भरायच्या आहेत। त्यामुळे कोणाकोणाच्या नावाची या ठिकाणी वर्णी लागते हे देखील पाहावं लागणार आहे, कारण की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी त्यांचं नाव असून त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाते का हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे आणि कोणत्या नवीन चेहऱ्याने या ठिकाणी संधी दिली जाणार आहे हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आज आपण बघितलं सकाळी 11 वाजता या सर्व आमदारांचा फोटो सेशन होणार आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांच्या इकडे त्यांचा फोटो सेशन होईल। त्यानंतर त्यांचा चहा पाण्याचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांना आपण ठाकरेंना आता पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।